श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान झाली. 3 दिवस चाललेल्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. या धोरणाचे सर्वसामान्यांवर होणारे परिणाम आणि त्याची वैशिष्ट्य कोणती याविषयीचा आढावा आजच्या वृत्तविशेषमधून आपण घेणार आहोत. श्रोतेहो, गेल्या वर्षभरापासून आरबीआयनं रेपो दर जैसे थे ठेवलेत. केंद्रीय बँकेनं रेपो दर यंदाही 6.5% कायम ठेवलाय. फेब्रुवारी 2023 मध्ये तो 6.25% 6.5% वाढवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षात ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर 5.4% आणि पुढल्या आर्थिक वर्षात तो 4.5% राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आर्थिक घडामोडी आणि गुंतवणुकीचा वाढता ओघ यामुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाचा स्थूल उत्पादन वाढीचा दर 7.3% तर पुढल्या आर्थिक वर्षात तो 7% राहण्याची शक्यता असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलंय. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या पतधोरणाच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती देत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर. भारताच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजे रिझर्व्ह बँकेने आज जे पतधोरण जाहीर केलं त्याच्यामध्ये महागाईचा दर हा 5% वर राहण्याची त्यांनी माहिती दिली. आरबीआयचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास यांनी एकूणच जो रेपो रेट होता तो अपेक्षेप्रमाणेच 6.5% कायम ठेवला आणि त्यामुळे सर्वसामान्यांना व्याजदरात कोणता दिलासा मिळाला नाही, पण त्याचप्रमाणे कुठल्याही व्याज दर वाढणारही नाही. त्यामुळे कर्जदारांना पण त्याच्यातून समाधानच आहे. त्यांनी अशी पण माहिती दिली की डिसेंबर 2023 मध्ये महागाई दरात खूप मोठी वाढ झाली आणि ती महागाई थेट 5.70% गेली होती आणि त्याच्यात जास्ती करून जी वाढ झाली ती खाद्य किमतीत वाढ झाली आहे. त्याशिवाय डाळी, मसाले, फळे, भाजीपाला वगैरे अशा गोष्टींची ती वाढ आहे आणि महागाईचा दर हा जो वाढलेला आहे तो आरबीआयचा जो 2 ते 6% मर्यादित जरी असला तरी त्याचं लक्ष 4% आहे, त्याच्यापेक्षा तो जास्ती आहे आणि त्यामुळेच हे व्याजदरात अजून तरी काही बदल झालेला नाही आणि रिझर्व्ह बँक त्याप्रमाणे प्रयत्न करणार असल्याचं पण शक्तिकांत दास यांनी सांगितलं. कशा तऱ्हेने महागाईचा दर हा आटोक्यात राहील ह्याचा प्रयत्न नक्कीच ते करत राहणार आहेत. काही ठळक गोष्टी जर म्हटल्या तर एकूणच जागतिक जर अर्थव्यवस्थेचा विचार केला तर अनेक देशातील वाढती कर्ज हा चिंतेचा विषय असल्याचे गव्हर्नर दास यांनी सांगितलं. भारताची वाढ जरी चांगली असली एकूणच जगाच्या तुलनेत आणि भारताचा दर जो आहे 24-25चा तो आर्थिक विकासात साधारण 60% राहण्याचा त्यांनी अंदाज केला. पण अजूनही प्रगत अर्थव्यवस्था आहे त्यांची कर्जाची पातळी उदयोन्मुख बाजारातील अर्थव्यवस्थेपेक्षा खूपच जास्ती आहे. त्यामुळे एकूण जागतिक क्षेत्राचा विचार केला तर नरम गरम धोरणच दिसतंय आणि त्या दृष्टीने भारताला पण आपल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ज्याला म्हणतो आपण की ट्युनिंग करावं लागेल, कारण जेवढं अजून उठाव नाही आहे आणि त्यामुळे निर्यात करताना भारताला तिथे लक्ष द्यावे लागेल हे मात्र नक्की. पुढील वर्षांमध्ये म्हणजे 2024-25 मध्ये जो महागाईचा दर आहे तो साधारण 4.5% राहण्याचा त्यांचा अंदाज आहे आणि ह्या आर्थिक वर्षात महागाई दर 5%च्या वर राहणार अशी पण माहिती त्यांनी दिली. तो साधारण 5.4% असू शकतो आणि त्यांचं जे धोरण आहे की 4%पर्यंत खाली आणणं ते अजून पूर्ण झाले नाही असं त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं आणि त्या दृष्टीने रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे हे पण त्यांनी सांगितलं. अजूनसुद्धा एक धोरणात्मक जर विचार केला तर मध्यवर्ती बँकेनी कुठल्याही तऱ्हेने मुभा देणार नाही असं सांगितलं. जो त्यांचा पहिल्यापासूनचा गेल्या जवळजवळ 6 महिन्याचा जो होरा आहे तो तसाच राहिलेला आहे आणि आता जवळजवळ 1 वर्ष झालं हे रेपो दर स्थिर ठेवलेले आहेत. त्यामुळे गृह आणि कुठले ऑटोमोबाईल असेल सगळ्या कर्जांमध्ये कपात होण्याची सध्या तरी अपेक्षा कर्जदारांनी ठेवू नये. त्यामुळे EMI कमी होण्याची जी काही जर त्यांची अपेक्षा असेल तर त्यासाठी त्यांना एप्रिलपर्यंत वाट बघावी लागेल हे मात्र नक्की. आणि ज्या हिशोबाने रिझर्व्ह बँकेने हे रेपो दर स्थिर ठेवले आहेत आणि वर्षभरात व्याजदर कमी केले नाहीत, पण काही गोष्टींचा आपण इथे उल्लेख केला पाहिजे की फेडरल रिझर्व्ह म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक ह्यांनी मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा व्याजदरात काही बदल केला नाही. तिकडे साधारण 5.25 ते 5.5 या दरम्यान रेपो रेट आहे आणि भारताचा रेपो रेट हा आता 6.5च्या घडीला आहे. एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की जून महिन्यापासून JP मॉर्गनचा जो इंडेक्स आहे
त्या इंडेक्सप्रमाणे भारतामध्ये डेट फंडमधून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित आहे आणि अशी अपेक्षा जी आहे की साधारण 25 ते 3 बिलियन डॉलर एवढे पैसे भारतात येऊ शकतात. त्यामुळे रिझर्व्ह बँक असू दे किंवा बाकी कमर्शियल बँक असू दे यांना स्वस्त दरात कर्ज मिळण्याची शक्यता आहे जून महिन्यापासून. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर मला वाटतं जेव्हा मार्चमध्ये पतधोरण येईल त्यावेळेला रिझर्व्ह बँक निदान 50 बेसिस पॉईंटनी तरी ही व्याजदर कमी करायची शक्यता आता वाटते. आणि जर गव्हर्नर साहेब महागाईच्या बाबतीत 4.5% जर म्हणत असतील तर हा विचार मला वाटतं ही पतधोरण समिती नक्कीच करेल. आणि त्याचबरोबर हे लक्षात घ्यायला लागेल की 5.25 ते 5.5% जो दर सध्याचा अमेरिकेत आहे तो सुद्धा खाली यायची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांना निर्णय घ्यायला लागेल आणि जून महिन्यापासून जर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कर्ज मिळणार असतील आणि ती स्वस्त दरात मिळतील तर त्याचा फायदा एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. आणि अशा स्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेला पूर्णपणे विचार करावा लागेल. अर्थात अजून 2 महिने या गोष्टीला आहेत, मार्च महिने आणि जून महिन्याच्या आधी सुद्धा अजून एक रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक होईल आणि ह्या 4 महिन्यात काय होतं ह्यावरती त्यांचं लक्ष असेल आणि त्याप्रमाणे मला वाटतं ते निर्णय घेतला जाईल. आणि शेवटी भारताला जर स्वस्त दरात कर्ज मिळाली तर भारतावरचा जो बोजा पण कमी होऊ शकतो, जो सर्वसामान्य विचार केला तर जो इंटरेस्ट रेटचा असतो. तर त्या दृष्टीने आता इथे 4 महिने काय होतं याकडे सर्वांचंच लक्ष राहील, यात काहीच शंका नाही. श्रोते हो, रिझर्व्ह बँकेनं यंदा ग्राहकांच्या हितासाठी अनेक उपाययोजना केल्याचं दिसून येत आहे. नवीन कर्ज घेताना प्रक्रिया शुल्कासह इतर शुल्क भरावं लागणार नाही. त्यामुळे त्यांना कर्ज घेताना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. ही रक्कम त्यांच्या कर्जाच्या व्याजात जोडली जाईल असा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. याचा फायदा ग्राहकांना होईल असा विश्वास आरबीआयला वाटतोय. रिझर्व्ह बँकेनं पतधोरणात घेतलेल्या निर्णयांचा वित्तीय आणि अवित्तीय संस्था तसंच सर्वसामान्यांवर होणाऱ्या वेगवेगळ्या परिणामांबाबत माहिती देत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रभाकर कुलकर्णी. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास यांनी आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी रेपो रेट 6.5% ठेवलेला आहे. म्हणजे गेली 6 द्वैमासिक धोरणानुसार तो तसाच त्यांनी 6.5% ठेवलेला आहे. आरबीआयच्या एकूण उद्दिष्टानुसार त्यांना महागाईचा दर 4% ठेवायचा होता, परंतु अन्नधान्यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ आणि तेलाच्या किमतीमध्ये होत असलेली वाढ याचा एकूण विचार करून महागाईचा दर 2024 मध्ये 5.4 व 2025 मध्ये 4.5 राहील असं रिझर्व्ह बँकेचे अनुमान आहे. असे असून सुद्धा एकूणच भारताने अवलंबलेल्या आर्थिक व औद्योगिक धोरणामुळे भारताची परकीय गंगाजळी $622.5 बिलियन जानेवारी अखेर होती. 2024-25 साली जागतिक बँकेच्या अंदाजानुसार भारताच्या परकीय गुंतवणुकीमध्ये $132 बिलियन एवढी वाढ होण्याची शक्यता आहे. भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्र, सॉफ्टवेअर क्षेत्र, प्रवास आणि पर्यटन या क्षेत्राने लक्षणीय वाढ करून परदेशी गंगाजळीमध्ये भर घातलेली आहे. देशाच्या एकूण कर वसुलीमध्ये मागच्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 11 ते 12% वाढ झाल्याने व परदेशी आर्थिक गुंतवणूक समाधानकारक वाढल्याने देशाची आर्थिक तूट पहिल्यांदा 3% 1% आलेली आहे, असं आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच अंदाजपत्रकावर केलेल्या भाषणात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचे कर पण यावेळेला सुचवले नव्हते. एकूणच समाधानकारक आर्थिक स्थिती याचा विचार करून, आर्थिक पतपुरवठ्याचा विचार करून रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख धोरण अवलंबण्याचे त्यांनी ठरवलेले आहे व सर्वसामान्य ग्राहकांसाठी खालील प्रकारचे एक लक्षणीय त्यांनी सूट देण्याचं त्यांनी बँकांना सांगितलेलं आहे. आणि त्याचा मूळ उद्देश असा आहे की सगळ्या बँकांच्या जे काही ते कर्जावर व्याज आणि बाकीचे जे चार्जेस लावतात त्याच्यामध्ये सुसूत्रीकरण व्हावं. त्यांनी त्यामध्ये सर्व बँकांना सांगितलं आहे की मुख्यत्वे लघु व मध्यम उद्योग तसेच सूक्ष्म उद्योग आणि किरकोळ कर्जदारांना ज्यावेळेला बँक त्यांना सँक्शन लेटर देतं त्याच्यामध्ये कर्जदारांनी देय असलेल्या व्याजा व्यतिरिक्त ते कुठले त्याच्यावर निश्चित अधिभार लावणार ते नमूद करणे आवश्यक आहे. पुढे जाऊन मला असं सांगायचंय, सुचवावं असं वाटतं की या अधिभार तुम्ही लावणार व्याजाच्या दराव्यतिरिक्त त्यांची नोंद पहिल्या पानावर तुम्ही जिथे व्याज दर लिहिता त्याच्या खाली हे अधिभार तुम्ही कुठले लावणार हे पण जर त्यांनी नमूद केलं तर सर्वसामान्य कर्जदाराला कळेल की बाबा मला या व्याजाव्यतिरिक्त अजून काय मला बँकेला द्यायचं आहे
त्यामुळे त्याला ते ठरवता येईल की व्याजाव्यतिरिक्त मला किती टक्क्यामध्ये हे मला कर्ज पडणार आहे. याचं कारण हे एनबीएफसीला पण त्यांनी लागू करायला पाहिजे. कारण अनेक ग्राहक असे आहेत की ज्यांना बँकांकडनं कर्ज काही ते पूर्तता करू शकत नाहीत म्हणून मिळत नाही आणि अधिक व्याज दराने त्यांना एनबीएफसी कडनं कर्ज घ्यावं लागतं. त्या एनबीएफसी वाल्यांनी पण हे सगळ्या अधिभारांची नोंद करणं आवश्यक आहे. या सगळ्याचा फायदा निश्चितच किरकोळ जे कर्जदार आहेत आणि लघु आणि सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना होणार आहे. कारण बँक मनमानी प्रमाणे जसे चार्जेस लावतात त्याच्यापुढे लावू शकणार नाही. आता मागील 2 पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बँकेने ग्राहकांचं हित जमण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी लक्षणीय म्हणजे मागच्या वेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक बँकेनी जे कर्जदार लोन घेतात त्यांच्याकडनं त्यांच्यामध्ये ते फिक्स इंटरेस्ट स्कीम खाली घेतात. काही लोक फ्लोटेड इंटरेस्ट खाली घेतात आणि त्याचे ईएमआय ते वेगवेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट करतात. तर त्यांनी बँकांना सांगितलेलं आहे की प्रत्येक कर्जदाराला तुम्ही जो फ्लोटिंग इंटरेस्ट खाली आणि फिक्स इंटरेस्ट खाली तुमचा हप्ता ज्यावेळेला दरवर्षी ठरवतात त्याची माहिती देणं आवश्यक आहे. ज्यानुसार तो कर्जदार ठरवेल की मला फिक्स इंटरेस्ट खाली जायचंय का फ्लोटिंग इंटरेस्ट खाली जायचंय. आणि निश्चितच याचा फायदा सर्वसामान्य कर्जदाराला होणार आहे. स्पेशली याच्यामध्ये मुख्य फायदा होणार आहे की होम लोन जे घेतात त्यांना फायदा होणार आहे. पण सर्वसामान्य ग्राहक असतो तो त्याला लोन पाहिजे असतं त्या ह्याच्यामध्ये तो त्या सगळ्या गोष्टी निटीगिटी तो बघत नाही. एकंदरीत आरबीआयच्या या पतधोरणामुळे आणि आर्थिक वृद्धीमुळे आता कसं झालंय बँकांचे एनपीएस 60% वरून 1% कमी झालेले आहे. त्यामुळे अशा या की काही कन्सेशन दिली तरी बँकांच्या नफ्यामध्ये काय परिणाम होईल असं मला वाटत नाही. आणि या कस्टमर फ्रेंडली धोरणांमुळे जास्तीत जास्त ग्राहक बँकेकडे आकर्षिले जातील आणि त्यांना कळेल की मी जे कर्ज घेतोय त्याची बाबा कॉस्ट किती होणार आहे मला त्याच्यावर. सध्याच्या रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार जानेवारी महिन्यामध्ये एकूण सरकारने त्यांच्या योजनांवर खूपच आणि तसंच पायाभूत सुविधांवर अनेक लोक गुंतवणूक करतात आणि त्याच्यावर खर्च आता सध्या वाढत आहे. तसंच मनरेगामुळे पण सरकारचा खर्च वाढला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे बँकांच्या कर्ज पुरवठ्यामध्ये झाला आहे व त्याचा परिणाम म्हणजे बँका आता रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेत आहेत त्यांच्या कर्जदारांच्या गरजा पुरवण्यासाठी. त्यामुळे बँकांमधील कर्जाचं प्रमाण जे आहे ते वाढतंय, वृद्धीचा दर वाढतोय, त्या प्रमाणात त्यांच्या ठेवी वाढत नाहीये. त्यामुळे तुर्तास तरी असं वाटतं की ठेवींवरील व्याज जे आहे ते जैसे ठेव राहावं आणि ठेवींवरील व्याजदरामध्ये कमी होण्याचे अजून 2-3 महिने तरी शक्यता नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याचे जे आपले जे ठेवीदार आहेत त्यांनी मला वाटतं निश्चिंत राहायला काही हरकत नाही. कारण बँकांच्या व्याजदरामध्ये लगेचच काही व्याजदर कमी होणार नाही. श्रोते हो, भारतात चलनवाढीचं नियमन करणं ही रिझर्व्ह बँकेची प्रमुख जबाबदारी आहे. देशाच्या आर्थिक उद्दिष्टपूर्तीसाठी रिझर्व्ह बँक आपली धोरणं राबवते. व्याजदर कपातीचा दबाव आणि चलन फुगवट्याला लगाम घालण्याची तारेवरची कसरत रिझर्व्ह बँकेला करावी लागते. यामध्ये ते यशस्वी झाल्याचं या पतधोरण आढाव्यातून दिसून येत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी, निवेदन राजश्री आगाशे.